पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आजचा दिवस आपण आम्हाला आई सोबत चालू करूया. हालेलुया. हालेलुया. काल आपण पाहिलेली गोष्ट असे आहे, येशूने त्यांच्या शिष्यांना अधिकार देताना पहिले अधिकार शैतानाला हारवण्याचा अधिकार, त्याला काढून टाकण्याचा अधिकार. हालेलुया. हालेलुया. कारण देवाच्या वाटेतून ज्यांना जायचं आहे, हालेलुया, हालेलुया. त्या मार्गामध्ये अडकवून देण्याचं काम दुष्टात्मा करताय. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. उदाहरणासाठी बोललं तर हालेलुया, हालेलुया. शैतान हे नाव कुठून आहे? या नावाचा अर्थ काय आहे? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आपण इंग्लिश मध्ये वापरणारे एक शब्द आहे डेव्हिल. डेव्हिल म्हणजे कुठेही ज्याला वाईट दिसत आहे, इव्हिल दिसत आहे, तो डेव्हिल. त्यांच्या प्रिय शिष्य पेत्राला येशूने बोलले, हालेलुया, हालेलुया. सैतान गो अवे. हालेलुया. हालेलुया. तू माझ्या मार्गामध्ये अडखळ नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणजे मार्गामध्ये जो उभा राहत आहे त्याचं नाव शैतान. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. प्रार्थनेच्या जीवनामध्ये नक्की तो मध्ये उभे राहणार. हालेलुया. हालेलुया. खूप प्रार्थनामय जीवन जगणारे एक कुटुंब काही दिवसापूर्वी मला भेटायला आले. हालेलुया. हालेलुया. या कुटुंबामध्ये एक मोठा मुलगा खूप प्रार्थनेत आहे. सर्व दुनिया त्याला प्रार्थनेतील मुलगा म्हणून समजत आहे. हालेलुया. हालेलुया. त्या मुलाने मला बोलले, फादर बेनी, एक काळ होता मी बसता बसता माझ्या हृदयातून प्रार्थना चालू व्हायचा. आता काही महिने झाला कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये. प्रार्थना करायला बसायला पण वाटत नाही. कोणतरी सांगत आहे प्रार्थनेला ये, मला इरिटेशन व्हायला लागलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, मी त्या बंधू बरोबर बोलताना मला कळालं त्याच्या आयुष्यामध्ये चुकीचे शिक्षण देणारे जगातील जैगिक मित्रमंडळी एक 5-6 महिने झाला त्याच्या मागे आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. ते लोक याच्या जवळ येण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे हा प्रार्थनेतील मुलगा आहे, अगदी चांगला वागणूक असलेला मुलगा आहे. हालेलुया. हालेलुया. समाजामध्ये याला एक स्थान आहे. हालेलुया. हालेलुया. तरी हळूहळू जेव्हा हे लोक त्याच्या जीवनामध्ये आला, त्यांनी न कळत जैगिक गोष्ट त्यांच्याकडून ऐकून 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 मनामध्ये असलेल्या आत्म्याला त्याने भिजवले. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. प्रार्थनेच्या जीवनामध्ये पुढे जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना, जसे आता मी बोललो ना, जगातील गोष्ट, जगातील लोक तुम्हाला ओढून घेऊन जाणार. हालेलुया. हालेलुया. असा एखादे उदाहरण सिस्टर जेनिफा तुम्हाला आठवत आहे का? उदल्या पुत्राच्या दाखल्यामध्ये ती गोष्ट आहे का फादर? हालेलुया. 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 जेनिफा सिस्टर, माझ्या मनामध्ये दुसरं काहीतरी होते, तरी
तुम्ही बोललेली गोष्ट अगदी पक्का व्यवस्थित आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, उदरल्या पुत्राच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला सगळं काही आहे. हालेलुया. हालेलुया. तरी जगाचं आकर्षण चालू झाले, जगाच्या मागे जायला चालू झाले. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद त्याच्या येशू. प्रार्थना बंद, आत्मिक जीवन बंद. हालेलुया. हालेलुया. आता त्याच्या डोक्यात एकच विचार आहे, मला जगाचं बनायचं, जगाच्या शेवटच्या टोकेपर्यंत मला जायचंय. गेला. हालेलुया. हालेलुया. सगळे उचलून टाकले. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रियानो, तेव्हा त्याचे डोळे उघडले. हालेलुया. हालेलुया. जेनिफा सिस्टर, लूक शुभवर्तमान 15वा अध्याय आता तुम्ही उडा. आता 17 वचन सिस्टर वाचा. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. हालेलुया. 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 संत लूकने लिहिले की तेव्हा तो शुद्धीवर आला. हालेलुया. मी हालेलुया. आता कुठेपर्यंत पोहोचलो. हालेलुया. हालेलुया. मला आठवत आहे, एका दिवशी एका पप्पानी मला विचारलं, फादर बेनी, मी माझ्या पोराला माझ्या कोलीमध्ये ताला लावून आतमध्ये ठेवली, कारण दारू पिऊन एवढे दंगा करत आहे. Praise the Lord. Praise the Lord. त्या पप्पानी मला दाखवलं, फादर, या खिडकी फक्त एवढे आहे, या खिडकीतून तो कुलूप लावलेला असलं तरी पूर्ण पाय आणि त्यांच्या कमरेपर्यंत तो खाली उतरून आला. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. नशीब आम्ही बघितलं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढे बेशुद्ध होतो, शुद्धीवर नाही, समजत नाही आपल्याला. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. शुद्धीवर येणार एक वेळ आहे, तेव्हा काही होत आहे. सिस्टर पुढे वाचा. वचन 18, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जेव्हा नात तुटले, हालेलुया, मी हालेलुया. कोण होतो, आज मी कोण झाले आहे. हालेलुया. या हालेलुया. नात जुळवण्याचा जेव्हा विचार येत आहे, हालेलुया, हालेलुया. तेव्हा कळते मी खाली पडलो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद मी येशू. स्वर्गाविरुद्ध आणि मी तुझ्या विरुद्ध पाप केला. हालेलुया. हालेलुया. पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे, मला लेकरू म्हणून नाही, तुझे एक दास म्हणून मला आतमध्ये स्वीकार करा. हालेलुया. बाकी हालेलुया. काही शब्द महत्वाचा नाही. पहिले मुद्दा, मला कळालं मी पडलो, मला कळालं जिथे पाहिजे होते तिकडे मी आता नाहीये. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. खरोखर जे पुत्र नव्हता ते सर्व लोक पुढे पुढे गेलेले आहे. मी आज डुकराच्या मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, तिथून पुढे आपल्या प्रार्थनेचं जीवन चालू होते. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. 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 मोठा भावाला लाजवण्यासारखा एक गोष्ट पुढे आपण ऐकत आहे.
बापानी त्या पुत्राला हाक मारून बोलले. सिस्टर मार्टिना आता ते वाचू शकताय. लूक 15:31 वचन. त्याने त्याला म्हटले, बाला, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हालेलुया. हालेलुया. मोठा भाऊ, एका पप्पाला फक्त 2च मुलं. हालेलुया. हालेलुया. छोटा भाऊ सर्व उधळले, फेकून दिले, निघून गेले. हालेलुया. हालेलुया. शुद्धीवर सुद्धा नव्हता. हालेलुया. हालेलुया. आता पप्पा बरोबर कोणतरी आहे. हालेलुया. हालेलुया. शेवट पप्पाला या गोष्टी बोलायचं पाळी आली. बाळा, जे काही माझ्याकडे सर्व तुझेच आहे ना. हालेलुया. हालेलुया. प्रार्थनेचं जीवन म्हणजे मी आणि माझे बाप सर्व एकच राज्यासाठी कष्ट करणारे आहे. जे काही माझ्या बापाचं आहे ते सर्व माझेच आहे. हालेलुया. मी हालेलुया. कष्ट करतो ते माझ्या बापासाठी कष्ट करतो. हालेलुया. हालेलुया. बापासाठी कष्ट केलं तर माझ्या वाटा करा म्हणून बोलायची गरज काही आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. प्रियानो, आता आपण आशीर्वादासाठी आपल्या हृदयाची तयारी करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. कोणाच्या तरी पायाच्या गुडघ्याला या दिवसांमध्ये लागले. एखाद्या वेळी जखम पण असेल, मुक्कामार पण असेल. त्या व्यक्तीच्या लागलेल्या गुडघ्याला येशू आता बरे करत आहे. तुमच्या अगोदरचं दुखणे आता तिकडे दिसणारच नाही. एका व्यक्तीच्या पोटाच्या डाव्या बाजूला अचानक आलेले दुखणे ते निघून जात नाही. खूप डॉक्टर करताय, त्रासातून जात आहे. येशू त्या व्यक्तीला आता बरे करत आहे. पाठीवरचा दुखणे, मानेवरचा दुखणे प्रभू आता बरे करत आहे. डोक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये दुखल्यासारखा होते. येशू त्या व्यक्तीला बरे करत आहे. असे कोणतरी आहे बारीक सारीक गोष्टीमध्ये गणित करत बसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर त्या व्यक्तीला सांगत आहे, तू गणित कर. गणित करता करता ध्यानात ठेवायचं, देव पण माझ्या सोबत आहे. देवाला धरून तू गणित कर. मानसिक तणाव, मानसिक त्रास जबरदस्त असलेले काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. बॅलन्स चुकत आहे असे प्रॉब्लेम असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. मोशन पास होत नाही, संडासला व्यवस्थित होत नाही असे त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. अपचनाच्या त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना प्रभू आशीर्वादित करत आहे. एका मुलाविषयी आई वडिलांना खूप बरं वाटत आहे. त्याचा भरपूर कौतुक आई वडील करत आहे. परमेश्वर त्यांना सांगत आहे, तुम्ही तुमच्या चांगल्या मुलासाठी अजून प्रार्थना पण करा. हालेलुया. हालेलुया. जे चांगलं आहे ते बिघडायला वेळ नाही लागत. हालेलुया. हालेलुया. त्यांच्यासाठी खूप मध्यस्थी प्रार्थना करा. त्यांना संरक्षण मिळावं यासाठी पण प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. आज आपण तरुण मुली मुलांसाठी जे रिट्रीट आहे त्या रिट्रीट सफल होण्यासाठी अनेक मुली मुलांना यामध्ये भाग घ्यायला संधी मिळावी म्हणून एक मायाळू कुमारी मरिया बोलूया. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली,
त्यांच्याकडे तू पाठ फिरवलीस, असे कोणी कधी ऐकले नाही, हे तू जाणतेस. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्या पुढे उभे राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. एका डोळ्याला लालसरपणा येत आहे आणि एक डोळा दुखत आहे, असे कोणाला तरी या तरुण मुली मुलांसाठी प्रार्थना करताना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे.